इमर्जन्सी फंड म्हणजे मित्राकडून उधारी मागा, हेच म्हणायचं. की अरे बाबा मला इमर्जन्सी आली तर पैसे दे. हाऊ टू सेव्ह मनी, म्हणजे कसे पैसे वाचवायचे. अगदी म्हणजे ज्याची अगदी 25-30 हजार पण सॅलरी असेल, किती पर्सेंट त्याने सेव्ह केले पाहिजे आणि कसे स्पेंड केले, अगदी थोडक्यात. मी तुम्हाला सांगतो, ऍट एज ऑफ 20 जर 2 मुलं समोर उभं केली, एकाने घर घेतलं आणि एकाने नाही घेतलं, तर 35व्या वर्षी तो घर घेऊ शकतो. ओके, आणि त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण राहणार. ॲट द एज ऑफ 60 त्याच्याकडे 30 करोडची इन्व्हेस्टमेंट पण राहील. पण हा व्यक्ती आहे त्याच्याकडे काहीच राहणार, जो आधी घर घेतलं. 4 वर्ष झाले 2 करोडचं घर घेतलं होतं 2 BHK. आज तो 2 करोड 5 लाखाला विकायला काढतोय, विकलेला जात नाही. बापरे, म्हणजे 5 लाखही प्रॉफिट नाही मिळत त्याला. पण आज काय करतात, जसा मुलगा कामाला लागतो त्याला डाऊन पेमेंट घरचे देतात आणि तुम्ही लोन करा. तो कितीही असतं, त्याला एक EMIचं टेन्शन जे असतं ना, ते असतंच. तुम्ही कितीही म्हणा की नाही आहे, पण त्याला एक टेन्शन असतं. तुम्ही ॲट द इनिशियल स्टेज जेव्हा करिअर चालू होतं, त्याला कसलाही एक्सपिरियन्स नाही आहे कामाला, तेव्हा तुम्ही जर त्याला टेन्शनमध्ये टाकून देणार EMIच्या, तर तो कुठे ग्रोथ करणार. शेअर मार्केट जसा वर जायला लागला तेव्हा सगळे पैसे टाकायला लागले. जेव्हा कोरोनामध्ये पडला तेव्हा सगळ्यांनी पैसे काढले. इनफॅक्ट उलट असतं, जेव्हा मार्केट पडतो तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करा. पण वाटतं की मग आता वेळ निघून गेली का, की आपण अशा कुठल्याही एजच्या पॉईंटवर आपण सेव्हिंग्स करायला सुरुवात करू शकतो की नाही करू शकतो. तुम्ही 2000 टाका, 40 वर्ष तुम्हाला 34 करोड मिळतील. तुम्ही 2000 टाका आणि दरवर्षी 10% वाढा, तुम्हाला 200 करोड मिळतील. बाप रे, दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंड. बऱ्याचदा होतं असं की सॅलरीड पर्सनचं त्यांच्या गोष्टी वेगळ्या असतात, कारण दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट येते. आपल्याला माहिती असतं की त्यातला आम्ही पर्टिक्युलर इन्व्हेस्ट करू शकतो. पण फ्रीलान्सर्सच्या बाबतीत ते होत नाही. फ्रीलान्सर्सच्या बाबतीत असं असतं की काही सीझन्स असतात, की समजा 5 ते 6 महिनेच एक सीझन असतो की त्याच काळात कमवलं जातं. सो अशा फ्रीलान्सर्ससाठी काय ॲडवाईस द्याल, की अशा वेळेला कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या. असं दिसून येतं की लोकांना इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स यामधला फरक अजूनही माहिती नाही. सो इन्कम टॅक्स कोणी भरायच्या फेवरमध्येच नाही आहे, त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्सही कोणी भरत नाही. त्यांना असं वाटतं की इन्कम टॅक्स रिटर्न भरणं म्हणजे टॅक्स भरणं. सो मनी मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टीची आवश्यकता. ओके, फर्स्ट, नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल टॉक्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बऱ्याचदा होतं असं की आपण अनेकदा पैसे कमावतो, पण ते खर्च सुद्धा तितक्याच पटकन होतात आणि मग नंतर कळत नाही की बाबा गेले कुठे. आपल्याला आतून वाटत असतं की आपण या सगळ्या पैशांचं नियोजन करायला हवं, पण ते नेमकं करायचं कसं हे आपल्याला कळत नाही. आम्हालाही हे प्रश्न होते आणि याच संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. एक अर्थतज्ज्ञ आहेत आणि या विषयातले अभ्यासक महेश सूर्यवंशी आज आपल्यासोबत होते आणि त्यांच्यासोबत आम्ही छान गप्पा मारल्यात. आमच्या बऱ्याच कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्यात, तुमच्या सुद्धा कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. नक्की बघा. सो आज आपल्यासोबत आहे CA महेश सूर्यवंशी. महेश, खूप खूप स्वागत तुझं. नमस्कार. सेन्सिबलच्या पॉडकास्टमध्ये, सेन्सिबल टॉक्समध्ये. खरं तर आत्ता महागाई इतकी वाढलेली आहे, लोकांना त्यांची सॅलरी पुरतच नाही आणि प्लस त्यांना सेव्हिंग्स पण करायचे असतात. काही लोकांचे EMI कापून जातात. अशा सगळ्यात सॅलरी पुरत नाही. मग या पैशांचं मॅनेजमेंट नेमकं कसं करायचं, म्हणजे मनी मॅनेजमेंट लोकांनी कसं करायला हवं. मनी मॅनेजमेंट हा एक खूप मोठा विषय. आणि आपण त्याला खूप काय म्हणतात, खूप हलक्यावरी घेतो. आणि एव्हरीडे कसं असतं, डे टू डे एक्सपेन्स आपण टच नाही करत, चेक नाही करत. करेक्ट. की आपण मनी मॅनेजमेंट करतोय की नाही करत आहे. आपण ते वर्षाच्या सुरुवातीला फक्त पोर्टफोलिओ बनवायचा प्रयत्न करतो. नवीन वर्ष चालू झालं की हा मला हे करायचं आहे, या वर्षी माझं ते माझ्या चेकलिस्ट मध्ये असणार आहे, टू डू लिस्ट मध्ये. करेक्ट. पण ते कम्प्लीट कोणीही करत नाही. मनी मॅनेजमेंट करणारे हे हार्डली 10% आहेत. काय म्हणतो, एवढे कमी आहे? येस, खूप कमी, खूप म्हणजे खूप कमी. सो मनी मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. ओके. फर्स्ट, पेशन्स. सेकंड, कन्सिस्टन्सी. आणि थर्ड इज युअर इन्व्हेस्टमेंट.
सो ही 3 गोष्टी कोणीही करायला तयार नाही आजच्या दिवसाला. कारण तुम्ही स्टार्ट तर करता, पण जसं जसं महिना जानेवारी होतं तुम्ही करता, पण फेब्रुवारीमध्ये तुम्ही सगळं संपून जातं तुमचं. मॅनेजमेंट इथे डिसमॅनेजमेंट चालू होतं. इनफॅक्ट मी म्हणेन 1 तारखेला जी सॅलरी येते ती 20 तारखेपर्यंत संपून जाते. एक्झॅक्टली. सो मॅनेजमेंट आपल्याला करताच येत नाही. आणि टियर 1 आणि टियर 2 सिटी म्हणतो आपण, जसं मुंबई टियर 1 आहे आणि टियर 2 सिटी आहे जसं नाशिक आहे. तर या ठिकाणी राहणाऱ्यांचा खर्च खूप जास्त असतो. ओके. कारण राहण्याचा खर्च तुम्ही बघितला तर रेंट मध्ये खूप जातो. करेक्ट. रेंट नसेल तर EMI मध्ये खूप जातो. आणि लोकांचं स्वप्न असतं आधी की आधी मी घर घेऊ किंवा मुंबईत यायचं कामासाठी, पैसे कमवण्यासाठी, तर रेंट द्यावा लागतो. करेक्ट. तर त्यामुळे मॅनेजमेंट खूप विस्कळतं लोकांचं. सो जे प्लॅनिंग असतात ते संपून जातं. सो माझं म्हणणं असं आहे की मनी मॅनेजमेंट करण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टींची आवश्यकता हवी. एक पर्सनल, मी म्हणलो की पेशन्स हवं, कन्सिस्टन्सी आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज. थर्ड, तिसऱ्या 3 गोष्टी असं म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग मध्ये तुमचं येतं क्रिएटिंग बजेट फर्स्ट. ओके. तुमचं बजेट असलं पाहिजे प्रत्येक महिन्याचं, प्रत्येक गोष्टीचं तुम्ही बजेट काढलं पाहिजे. ओके फर्स्ट. सेकंड, तुमचं सेव्हिंगसाठी प्लॅनिंग असली पाहिजे की काय काय सेव्ह करायचं आहे मला, किती सेव्ह करायचं आहे. थर्ड, तुमचं असलं पाहिजे टॅकल द डेप्ट्स. ओके. म्हणजे माझे डेप्ट किंवा लोन किंवा खर्च जे आहेत ते कसे मी टॅकल करणार एव्हरी मंथ. सो या 3 गोष्टींतून तुम्ही जर पार पाडाल आपल्याला, तर तुम्ही मनी मॅनेजमेंट कम्प्लीट करू शकता. ओके. ओके. पण आपण जे आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्यामध्ये आपण बघतो किती लोक करतात बजेटिंग. खूपच कमी. तू सांग, तू बजेटिंग करतो? मी पण नाही करत. कोणीच नाही करत. बजेटिंग हा विषय फक्त पुस्तकामध्ये आहे. जर तुला आठवत असेल, आपले आई वडील डायरी मेंटेन करायचे. करेक्ट करेक्ट करेक्ट. करायचं ना. हो. या महिन्यात हे एवढा खर्च, किराणाचा एवढा खर्च, LIC ला एवढे द्यायचे आहे, घर भाडं एवढं द्यायचं, अगदी छोटे दूधवाल्याला एवढं द्यायचं, पेपरवाल्याला एवढं द्यायचं, सगळं छोट्यात छोटी गोष्ट. ईच अँड एव्हरीथिंग वी यूज टू प्लॅन. इनडायरेक्टली ते बजेटिंग होतं. आज आपल्या आई वडिलांचे सेव्हिंग्स आहेत की नाही? आहेत. त्यांच्याकडे घर आहे की नाही? आहे. सगळं आहे. सगळं केलं त्यांनी. इनडायरेक्टली ते फॉलो करतच होते. आपण नाही करत आहे कारण आपलं सगळं फास्ट झालंय. एक्झॅक्टली. बिकॉज वी डोंट हॅव टाइम टू बजेट, टू डू दीज थिंग्स अँड डू दॅट थिंग्स. आपण सकाळी उठतो काय, फक्त काम, एक काम, हे काम संपवायचं, ते काम संपवायचं, मग संडेला हे करायचंय, मग एन्जॉयमेंट पाहिजे. सगळं फास्ट झालंय. करेक्ट. सो फर्स्ट जो मुद्दा आहे बजेटिंगचा, तोच आपला होत नाही. जर तो आपण केला तर आपण त्याच्यावर एक वॉच ठेवतो की किती स्पेंड होत आहे आपलं. इनफॅक्ट आपण असं म्हणूया की आपलं ओव्हर स्पेंडिंग जास्त होतं. ओके. जर बजेटिंग नसेल, आपण लिहित नाही काहीच, तर आपलं ओव्हर स्पेंडिंग जास्त होत आहे. आता आपण घरी बसल्या बसल्या आपण झोमॅटो ऑर्डर करतो, स्विगी ऑर्डर करतो. एक्झॅक्टली. बरोबर आहे. तीच वस्तू आपण 3 वर्षापूर्वी 100 रुपयाची आपण घ्यायचो, ती घरी बसून आपण 300 रुपये देतो. आपल्याला त्यांचा मार्केटिंगचा फंडा माहिती नाहीये, कारण त्यांनी म्हणायला असं 50% अप टू 70 रुपीज. आपण काय इथे कन्व्हिनियंट बघतो, आपलं कन्व्हिनियन्स बघतो, आपला टाइम वाचवतो, बरोबर आहे, आपली एनर्जी वाचवतो. पण आपण हे नाही बघत आपले पैसे जातात. मग ओव्हर स्पेंडिंग होते. तर तुम्ही आता ओव्हर स्पेंडिंग कसं थांबवाल? बजेटिंगचा हा एक मुद्दा आहे. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल, मी एक ठरवलं आहे की मी या महिन्यामध्ये सो अँड सो, परत ट्रॅव्हलिंगवर मी एवढा खर्च करणार, मी खाण्यावर एवढा खर्च करणार, मी ह्याच्यावर एवढा खर्च करणार, LIC वर एवढा खर्च करणार, किंवा मी कपडे खरेदीवर एवढा खर्च करणार. करेक्ट. ठीक आहे. तर तुम्ही जर तो टॅकल केला, तू डे टू डे जर लिहिलास, एक्सपेन्सेस लिहिले, तर तू खर्च करणार नाही.
जर मी 10,000 रुपये फक्त माझ्या खाण्यासाठी काढलेले आहेत, 5,000 मी कपड्यांसाठी काढलेले आहेत, जर मी पहिल्या 10 दिवसात 5,000चे कपडे घेतो तर मला पुढचे 20 दिवस नाही घ्यायचे. एक्झॅक्टली. यू विल कीप वॉच ऑन इट इनडायरेक्टली. आणि जिथे आपण वॉच ठेवतो तिथे आपल्याला फायदा होतो. ओके. ते उपयोगात तर येणारच ना. जर मी मेंटेन करतोय, जर मी फॉर एक्झाम्पल तुझे खर्च तू मेंटेन नाही करत आहेस, तू वॉच ठेवत नाही आहेस, बरोबर, पण मी सो अँड सो पर्सन तुझ्या मागे लावला की हा याच्याकडे लक्ष ठेव, सो तो अंकुश ठेवणार की नाही तुझ्या. सिम्पल आहे. सिम्पल आहे, खरंच आहे. तसं आपण स्वतःच्या खर्चांवर अंकुश ठेवलं पाहिजे, तर तुमचं ओव्हर स्पेंडिंग आहे ते कमी होणार. करेक्ट. सो फर्स्ट यू टार्गेट युअर बजेट. सेकंड, सेव्हिंग गोल्स. आता माझे गोल्स काय आहेत, जसं तुम्ही म्हणाले की मला घर घ्यायचं आहे, सेव्हिंग्स करायचे आहेत, मला गाडी घ्यायची आहे 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी गाडी घ्यायची आहे, किंवा मला स्वयंसो मोबाईल फोन घ्यायचा आहे, 1.5 लाखाचा मोबाईल घ्यायचा आहे. ठीक आहे. सो यासाठी तुम्ही गोल ठरवा की मला या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये मला हे घ्यायचंच आहे, या वर्षाच्या या महिन्यामध्ये मला घ्यायचं आहे. आज 2024 आहे, आज 2026 ला मला ही गाडी घ्यायचीच आहे, बरोबर. सो तुम्ही काय करणार तेव्हा, स्टार्ट सेव्हिंग की मला ह्या गोष्टी. जर तुम्ही फर्स्ट जे मी सांगितलं बजेटिंग केलं, त्यातून तुमचं ओव्हर स्पेंडिंग जे होतं ते थांबलं, मग ते काय झालं, तुमचं सेव्हिंग झालं. करेक्ट. ओके. ते सेव्हिंग मग तुम्ही इन्व्हेस्ट करणार, मग ते इन्व्हेस्ट करणार, मग डेफिनेटली दॅट विल गिव्ह यू फेच इंटरेस्ट अँड कंपाऊंडिंग इफेक्ट होऊन तुम्हाला ते पुढे मिळणारच आहे. करेक्ट. आज काय होत आहे की आपण इनिशियल स्टेजला जे फॉलो करत नाही ते बजेटिंग, मग त्यामुळे काय होते, आपलं स्पेंडिंग जाते आणि ऍट द एंड ऑफ द मंथ आपल्याला काय मिळतं, काहीच नाही माझ्याकडे. आणि तसं ते वर्ष 12 महिने जातात, ते वर्ष संपतं आणि आपण म्हणतो की पुढच्या वर्षी मी करणार. येस, करेक्ट. सो दिस इज नॉट पॉसिबल. यू हॅव टू सी. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला स्मार्टनेस असलं पाहिजे. यामध्ये जो व्यक्ती स्मार्ट असतो तोच टॅकल करतो. ओके. कारण जर तो स्मार्ट नसेल तर तो गोलही ठरवणार नाही, कसंही करणार, स्वतःवर लक्षही देणार नाही. तर स्मार्टनेस झालं, पेशन्स झालं, कन्सिस्टन्सी झालं, ह्या तिन्ही गोष्टी पर्सनल मनी मॅनेजमेंटसाठी खूप गरजेचं आहे. ओके. आणि मनी मॅनेजमेंट हा एक वैयक्तिक मुद्दा आहे. तुमचं वेगळं असेल, माझं वेगळं असेल, तिसऱ्याचं वेगळं असेल, सगळ्यांचं वेगवेगळं आहे. बट रूल इज सेम. यू हॅव टू बी पेशंट, कन्सिस्टंट, कीप इन्व्हेस्टिंग विथ स्मार्टनेस. आता खूप लोक इन्व्हेस्ट करतात. कुठे इन्व्हेस्ट करतात, जिथे त्यांना कमी इंटरेस्ट मिळतं किंवा दॅट इज बिलो इन्फ्लेशन रेट. आता इन्फ्लेशन रेट काय आहे तुम्हाला माहित नाही आहे. तुम्ही वडिलोपार्जित ज्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रथा होत्या त्या जर तुम्ही करत असणार, तुम्हाला कसं मिळणार. इन्फ्लेशन रेट तेव्हा 2%, 3% महागाई होती, आज तुम्हाला 10% महागाई आहे. मी म्हणतो मुंबईमध्ये तर 15% पण जाते कधी कधी, इफ यू गो विथ द ब्रँड्स. आज तुम्ही 10 रुपयाचा वडापाव खाऊ शकता आणि तुम्ही तीच वस्तू 1000 रुपयाची पण खाऊ शकता. सो कुठे 10 रुपये आणि कुठे 1000 रुपये. जे फक्त इकॉनॉमी म्हणतात की इन्फ्लेशन रेट 7-8% वाढतो आहे, पण तुम्ही जो खर्च बघितला स्वतःचा तो 15% करता तुम्ही. सो खर्च आपण टाळत नाही. मग यामध्ये काय होतं, सेव्हिंग्स होत नाही आणि मग लोन घेतो आपण. ठीक आहे, मी आधी बजेटिंग केलं नाही, सेव्हिंग केलं नाही. सेव्हिंग केले नाही तर मी माझे पुढचे गोल्स मला अचीव्ह करण्यासाठी मी काय करणार, लोन घेणार, मित्राकडून उधार घेणार डाऊन पेमेंटसाठी, गाडीसाठी. त्या 50,000 1 लाख रुपये मला दे, 15 लाख तर बँका तर लोन द्यायला तयारच आहे. मग ते आपण लोन घेणार. आपलं मंथली ऑलरेडी वाचत नव्हतं, त्यात मी लोन घेतलं. ओके. मग कर्जबाजारी नाही होणार तर कसं होणार, तो व्यक्ती कर्जबाजारीच होणार ना पुढे. तो मित्रांचं लोन देणार, बँकेचं लोन देणार, घराचं भाडं देणार, बाहेर स्पेंडिंग थांबवणार नाही. कारण आजची दुनिया ही फक्त काय म्हणतात ते शो ऑफची झाली आहे. करेक्ट. वी आर नॉट काय म्हणतात त्याला वेल्थ ड्रिव्हन
सोसायटी नाही आहे आज. दिस इज कम्प्लिटली शो ऑफ सोसायटी की मला हे बनायचं आहे. यू हॅव टू शो दॅट वी आर रिच रॅदर देन फिलिंग आय एम रिच. आज म्हणतो आपण 40 लाखाची मी गाडी घेतली, पण ती फक्त लोकांसाठी. तुला माहिती तुला 40 लाख बँकेला द्यायचे. हो, तुझी EMI वर चाललेली होती गाडी. या ट्रू दॅट. So money management involves lot of patience, consistency, and you have to start at early age. जेव्हा तुम्ही लवकरात लवकर करू शकता तेव्हा तुम्ही स्टार्ट करा. पण मग बऱ्याचदा असं होतं की लोकांना म्हणजे जसं तू आता म्हणालास की लोकांना वाटतं की मग आता वेळ निघून गेली का, की आपण अशा कुठल्याही एजच्या पॉइंटवर आपण सेव्हिंग्स करायला सुरुवात करू शकतो की नाही करू शकत? करू शकतो. आपण म्हणतो ना जहा जागो वहा सवेरा. तर जिथून तू चालू करशील तुला मिळेलच, पण लवकर केलेलं बेटर. कधी लवकर केलेलं बेटर. बेनिफिट्स लॉंग टर्म मध्ये मिळतात. येस, ऑब्व्हियसली. सी, आपल्याला शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये एक दुर्दैव आहे की आपल्याला काही शिकवलं नाही आहे या गोष्टी. आपल्या अभ्यासक्रमात असल्या पाहिजे या गोष्टी, जसं काही कंपाऊंडिंग इंटरेस्ट, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं, आणखी एक एमर्जन्सी फंड काय असतं. आज तुम्ही बाहेर विचारा एमर्जन्सी फंड काय असतं, करतात ना सर्वे. तुम्ही विचारा किती लोकांना माहिती एमर्जन्सी फंड काय असतं. एमर्जन्सी फंड म्हणजे मित्राकडून उधारी मागा, हेच म्हणायचं की अरे बाबा मला एमर्जन्सी आली, तू पैसे दे. पण स्वतः कधी आपण एमर्जन्सी फंड साठी काहीच ठेवत नाही. एक्झॅक्टली. सी, जेव्हा आपण सेव्हिंग करतो, आता हा पुढचा मुद्दा. सेव्हिंग गोल्स मध्ये काय काय असतं? गाडी घेणं असतं, वॅकेशनला जाणं असतं, किंवा मोबाईल फोन घ्यायचा असतं, किंवा मोठी ट्रिप असते, किंवा घर घ्यायचं असतं. या सेव्हिंग गोल्स आहे मोस्टली कॉमन, सगळ्यांचे कॉमन आहे. आणि या व्यतिरिक्त जे आपल्याला माहित नसतं, जसं मेडिकल एक्सपेन्सेस आहे. कधी कोणाचा ऍक्सिडेंट झाला. पर्सनली मी सांगतो, माझा एक क्लायंट मला फोन केला, म्हणाला की मला असं मेडिक्लेम घ्यायचं आहे. सो अचानक मी त्याला सांगितलं ठीक आहे काय झालं. मी त्याला प्लॅन दिला, आणि नंतर दुसरी तो विचारतो मला की हे मी हॉस्पिटलला देतोय, माझा खर्च सांगितलाय गुडघ्याचा, माझा ऍक्सिडेंट झालाय, बाईकने ऍक्सिडेंट झालाय, मला 3.5 लाख रुपये खर्च सांगितले. बापरे. आणि तो म्हणतो आता चालेल का मी घेतला तर? म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याने विचारलं मेडिक्लेम चालेल? मी बोला असं नाही चालत. मेडिक्लेम यू हॅव टू टेक इन ऍडव्हान्स. करेक्ट आहे. सो जोपर्यंत आपल्याला ती परिस्थिती येत नाही तोपर्यंत आपण मॅनेजमेंट करत नाही. त्याच्यानंतर त्यांनी घेतलं, आता जिंदगीभर त्याला कळालं की मेडिक्लेम कुठे उपयोगात येतं. सो हे एमर्जन्सी असतं, याला एमर्जन्सी फंड्स आपल्याला कामात येतात. ते मनी मॅनेजमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला स्वतःला कव्हर करावं लागतं, स्वतःचं सेफगार्ड्स बघायचं. नंतर फॅमिली कशी आपण कव्हर करू शकतो, फॅमिली सेफगार्ड, फॅमिली ग्रोथ कशी होऊ शकते, ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर आपल्याला सेव्हिंग करता येतं. तर आपण त्या अचीव्ह कशा करायच्या? फर्स्ट आपण आपला मेडिक्लेम घ्यायचा. ओके. दुसरा फॅमिलीचा मेडिक्लेम घ्यायचा. ओके. इफ यू आर मॅरिड देन चिल्ड्रन्स आणि स्पाऊस यांचा पण तुम्ही मेडिक्लेम घ्यायचा. याच्यानंतर तुम्ही सेक्युअर झालात, तुम्हाला कधीही काही झालं तर तुम्ही 5 लाख 10 लाखापर्यंत खर्च जो पण तुम्ही कव्हर घेतला असेल मेडिक्लेम मध्ये तो तुम्हाला हॉस्पिटलला ऑटोमॅटिक देता येतो. म्हणजे तिथे तुम्हाला सेव्हिंग हर्ट नाही होत. म्हणजे एमर्जन्सी फंड तुमचा तसाच राहतो. बाय पेईंग हार्डली, म्हणजे 8,000 10,000 मी 8,000 रुपये मला देतोय. मी खूप आधी माझं मेडिक्लेम घेतलं होतं. मी आजही 8,000 रुपयामध्ये 50 लाखाचा खर्च करू शकतो हॉस्पिटलचा. सो आपण 8,000 रुपये देऊन मी 50 लाख वाचवले. म्हणजे उद्या कितीही मोठा मला काय झालं 10 लाख रुपये तरी माझी सेव्हिंग्स काय हटणार नाही. या व्यतिरिक्त काय असू शकतं? आपला मोठा ऍक्सिडेंट झाला किंवा गाडी रिपेअर करायला लागली, ओके, तर गाडीचं इन्शुरन्स असतं, ते आपण घेऊन टाकतो, तिकडे आपण सेव्ह करतो. तर गाडी इन्शुरन्स कंपल्सरी आहे, मग सगळे करतात, पॅनल्टी लागते. सो त्या व्यतिरिक्त आपण मेडिक्लेम कोणी करत नाही कारण पॅनल्टी नाही करत. सो एमर्जन्सी फंड आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं नाही, इन्व्हेस्टमेंट शिकवलेलं नाही, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग शिकवलेलं नाही. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं की दिस इज, आपण म्हणतो 7 वंडर आहेत जगामध्ये, दिस इज 8th वंडर. ओके.
हे आईन्स्टाईननी बोललंय की हा 8th वंडर आहे. जेव्हा तुम्ही लवकर स्टार्ट करता इन्व्हेस्टिंग, त्यावर तुम्हाला जो इंटरेस्ट मिळतो त्या इंटरेस्टवर पण तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. सो ती ग्रोथ जी होते त्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात. ओके ओके. म्हणजे दरवर्षी तुम्ही जे कमवता त्यावर पण तुम्हाला इंटरेस्ट मिळत जातो आणि ते ग्रो त्या लेवलनी होतो. फॉर एक्झाम्पल पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं मी एक्झाम्पल देतो. हे बघा, हे एक व्यक्ती 2,000 रुपये दर महिना टाकतो, 30 वर्ष टाकतो, 20% त्याला जर मिळत असतील त्याला 4 करोड रुपये मिळतात आफ्टर 30 एज. ठीक आहे, 4 करोड मिळेल त्याला आफ्टर 30 एज. जर तो व्यक्ती फक्त 10 वर्ष आधी, म्हणजे हा 30 वय मी घेऊन गृहीत धरतो याचं 30 वय आहे, 60 वयापर्यंत याला पैसे हवेत. ओके, तर त्याने आता सुरुवात केली 30 वयामध्ये, त्याला 60व्या वर्षी त्याला 4 करोड रुपये मिळतील. आता आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्ही म्हणालात मगाशी की अर्ली स्टार्ट केलं नंतर स्टार्ट केलं तर फायदा काय. हा, याचं वय 30 आहे आज. जर याचं वय 20 असतं, याच्याबरोबर एका व्यक्ती जो 20 वयाचा आहे त्याने जर स्टार्ट केलं, तो 40 वर्षानंतर 60 वर्षाचा होईल. त्याला किती पैसे मिळतील आपण बघूया. त्याला 34 करोड मिळतील. एवढा डिफरन्स पडतो. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. म्हणजे त्यांनी फक्त 10 वर्ष आधी चालू केलं आणि हिने फक्त 10 वर्ष उशिरा चालू केलं. ॲट द एज ऑफ 60 ही विल गेट 4 करोड आणि ही विल गेट 34 करोड. बाप रे, पण एवढा डिफरन्स कशामुळे पडतो? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. हे काय मी नाही बनवलं, दिस इज साईट, तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन जाऊन. इंटरेस्टिंग आहे. सो आपल्याला हे शिकवलंच नाहीये शाळेमध्ये ना. आपल्या इंडियन किंवा अभ्यासक्रमामध्ये असलंच पाहिजे हे स्टडीज मध्ये. इन्व्हेस्टमेंट हा विषयच नाहीये, ऍक्च्युली असला पाहिजे. कारण तेच लोकांना इन्व्हेस्ट कुठे करायचं कळत नाही. तर बऱ्याचदा होतं असं की जसं मी मगाशी म्हटलं की लोकांकडे एकतर येतातच खूपच कमी पैसे येतात. त्यात लोकांना जसं हल्ली प्रत्येकाला काही ना काहीतरी छोटा मोठा EMI असतो, एक तर फोनचा किंवा काही जणांनी घरं गाड्या काहीतरी घेतलेल्या असतात. त्यातही सेव्हिंग्स नेमकं कसं करायचं किंवा इन्व्हेस्ट जर लोकांना जे काही थोडेसे गाठीशी उरतात पैसे ते इन्व्हेस्ट करायचे झाले तर मग नेमके कशात आणि कुठे करायचे? सी, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जे नेसेसिटी आहे तुमच्या त्यावर तुम्ही खर्च करा पहिले. आणि सेव्हिंग्स जसं नीड आहे माझं, जसे तुमचे नेसेसिटी, रोज तुम्ही किराणामध्ये खर्च करता की तुम्ही 2 टाइम जेवता ना, तसं तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. हे गरज म्हणून बघा त्याला. आपण काय करतो, जे उरेल ते इन्व्हेस्ट करतो. एक्झॅक्टली. मी तुम्हाला सांगतो आजची मेंटॅलिटी काय आहे. फॉर एक्झाम्पल माझी 50,000 सॅलरी आहे. ओके, आज 1 तारीख आहे, मला 50,000 मिळाली. 29 तारखेपर्यंत मी 40,000 खर्च केले. तरी त्याला वाटतं की मी 30 तारखेला 10,000 मला खर्च करायचे. तो इन्व्हेस्ट नाही करणार ती गोष्ट. तो 10,000 तसेच ठेवणार आहे, 10,000 आहे, परत 2 तारखेला लागतील, माहित नाही कधी लागतील किंवा उद्या लागतील, आपण पुढच्या महिन्यात करू. त्याचं असं होतं की येणारच आहे उद्या 50,000 पुन्हा अकाउंटला. सो 10,000 इन्व्हेस्ट करायचं आहे असं मेंटॅलिटी नाहीच आहे आपली. म्हणून तुम्ही 1 तारखेलाच 10,000 इन्व्हेस्ट करा. जर तुम्हाला माहिती आहे की माझा 40,000 खर्च आहे, त्याच्यात भागणार आहे, इनडायरेक्टली तुम्ही बजेटिंग करता स्वतःची की मला 40 मध्ये भागवायचं आहे. करेक्ट. उद्या तुमचा पगार जरी 60,000 जरी झाला, तुम्ही 40 मध्येच भागवा. तुम्ही 20 इन्व्हेस्ट करा. पण इथे असं नसतं, तो स्पेंडिंग वाढवतो. हे मी माझ्या क्लायंटचं बघितलेलं आहे मोस्टली. आणि आज इन्व्हेस्टमेंट करणं हा फोर्सफुली झालाय सगळ्यांना. म्हणजे आता जे माझे वयस्कर क्लायंट आहेत ते त्यांच्या मुलांना घेऊन येतात की यस, हा नवीन जॉबला लागलाय, याचं इन्व्हेस्टमेंट करून द्या, असं. नाहीतर हा खर्च करा. त्यांचा सरळ सरळ हा उडवून टाकणार पैसे, हा त्यांचा सरळ सरळ शब्द असतो. मग त्या व्यक्तीला आम्हाला सांगावं लागतं की हे बघ, आता तू चालू करशील, तुझं वय 20 आहे,
40 वर्षात तुला 34 करोड मिळतील. आणि आणखी एक, जर तू पुढे स्टेपअप SIP म्हणून आहे, तुम्ही बघाल तर मी तुम्हाला पाठवून देईन. स्टेपअप SIP गुगलवर टाका, तुम्हाला येईल त्यामध्ये. तुम्ही दरवर्षी जर तुमची इन्व्हेस्टमेंट 10,000 वाढवली, जे इथे 2,000 रुपये टाकले, दरवर्षी तुम्ही 10% नॉट 10,000, 10% जर वाढवली, तर जिथे तुम्हाला 34 करोड मिळणार आहे तिथे 200 करोड मिळतील. बापरे, खरंच. दिस इज कम्प्लिटली प्रूव्हन. हे हिस्ट्री आहे, सगळं मी तुझ्याकडे प्रिंट आणून ठेवलेत. मी काहीच असं बोलत नाही की फेकत नाही. तुम्ही स्वतः टाका आणि बघा. तुम्ही 2,000 टाका, 40 वर्ष तुम्हाला 34 करोड मिळतील. तुम्ही 2,000 टाका आणि दरवर्षी 10% वाढा, तुम्हाला 200 करोड मिळतील. बापरे. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. स्टेपअप SIP बद्दल तू बोलत होतास. स्टेपअप SIP म्हणजे काय असतं की तुम्ही दरवर्षी तुमची जी अमाऊंट असते ती 10% वाढवता. जनरली कसं असतं, आपण कोणताही जॉब करतो, सॅलरीड वगैरे असतो, प्रत्येकाची इन्कम ही वाढत असते. दरवर्षी 20%, 30% त्यांची सॅलरी वाढतेच. कोणी स्विच करतं तर 30% हाईक तर ऑटोमॅटिक मिळतोच त्यांना. तर तुमचे इन्व्हेस्टमेंट पण वाढली पाहिजे. असं नाही की मी 2,000 महिना टाकतो आहे तर पुढच्या वर्षी पण 2,000 महिनाच टाकतो आहे. तर ते पण तुम्ही वाढवा. त्याचा असा बेनिफिट आहे की तुमची जी कंपाऊंडिंग फॅक्टर होऊन तुमची इन्व्हेस्टमेंट खूप गुणा, म्हणजे 10 ते 100 पटीने ती वाढते. जिथे तुम्ही 2,000 टाकणार आणि तुम्हाला 40 वर्षांनी फक्त 34 करोड मिळतील, आणि तुम्ही 10% जर वाढवले तर तुम्हाला ते 40 वर्षांनी 200 करोड मिळतील. बापरे. सो वेन यू प्लॅन युअर इन्व्हेस्टमेंट और मनी मॅनेजमेंट जे म्हणतोय, त्यामध्ये काय करायचं, आपण हे पण लक्षात ठेवायचं की तुम्ही कन्सिस्टंट असलेच पाहिजे, पण तुमचा जो पोर्शन जातो, सॅलरीचा जो पोर्शन तुम्ही इन्व्हेस्ट करता आहात दर महिन्याला, तो दरवर्षी तेवढाच असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला ₹1,00,000 सॅलरी आहे, मी 33% आपण इन्व्हेस्ट करतो. ओके, ठीक आहे. हे इन्व्हेस्ट करण्याचा फॉर्म्युला आहे की कमीत कमी 33% आपण इन्व्हेस्ट केलेच पाहिजे. ओके. देन यू स्पेंड रिमेनिंग 77%, सॉरी 66.something%. ओके. सो नेक्स्ट इयर जर माझी सॅलरी 2,00,000 झाली तर माझी 66% असलं पाहिजे. 66,000 गेले पाहिजे आयडियली. पण आपण काय करतो नाही, तेवढंच कंटिन्यू ठेवतो. सो व्हेन यू मॅनेज द थिंग्स, यू शुड कीप दिस इन युअर माइंड की हे पण वाढलं पाहिजे, हे तेवढंच गरजेचं आहे. करेक्ट. तो स्टेपअप SIP म्हणजे हे SIPचं झालं. आपण कोणतीही इन्व्हेस्टमेंट असू ती, मी नाही म्हणत SIPs करा, लमसम करा, तुम्ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट करत असाल ती दरवर्षी वाढली पाहिजे. कमीत कमी 10%, मॅक्झिमम तुम्ही कितीही वाढवू शकता. ओके. सो दॅट इज SIPs. बरं, मग SIP आणि म्युच्युअल फंड्स कडे पण सध्या लोक अट्रॅक्ट होतात, ते कितपत बेनिफिशियल आहे? ऍक्च्युली म्युच्युअल फंड इज त्यांचा जमाना आहे आता, तुम्ही म्हणू शकता. ओके. म्युच्युअल फंड सगळ्यांना पैसे देतो आहे इन रियालिटी, म्हणून ते सगळे ते वळत आहेत. ओके. जर तुम्ही बघितलं असाल, मागच्या 4 वर्षामध्ये आफ्टर कोरोना सगळे शेअर मार्केटकडे वळत आहेत. ओके. आणि ज्यांना शेअर मार्केट नाही कळत आहे ते म्युच्युअल फंडकडे वळत आहेत. म्युच्युअल फंड का पैसे देतो आहे? कारण मार्केट वर गेला आहे, त्यामुळे सगळ्यांना पैसे मिळत आहेत. तुम्ही कोणती इंडस्ट्री आज बघा, सगळे वर गेलेत, सगळे शेअर्स वर गेलेत. सगळे शेअर्स वर गेलेत आणि म्युच्युअल फंडचं तुम्हाला बेसिक्स माहिती असेल तर म्युच्युअल फंड्स इनडायरेक्टली इथेच इन्व्हेस्ट करतात. ओके. ठीक आहे. काही म्युच्युअल फंड्स असतात ते युनिट इक्विटी लिंक असतात. मग इक्विटी म्हणजे काय, शेअर्स. मग ते ऑटोमॅटिकली ते वर गेल्यावर ऑटोमॅटिकली म्युच्युअल फंड मध्ये वर जातात. आणि ज्यांना शेअर मार्केट कळत नाही ते म्युच्युअल फंड मध्ये टाकतात. कारण ऍडवायझर्स जे म्हणतो आपण वेल्थ ऍडवायझर असतात, जसे आमचे CA झाले किंवा वेगळे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, PMS म्हणतो आपण, ते सर्व्हिस प्रोव्हायडर जे असतात ते त्यांना हेच गाईड करतात की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाका आणि तुम्हाला 15% मिनिमम तुम्हाला मिळेल. ओके. 15% मिनिमम, 30% जातं काय कायचं, डिपेंडिंग अपॉन द ऍडवायझर्स. आणि तुमचा एज फॅक्टर काय आहे, तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, सगळं बघून तुमचे गोल्स काय आहेत. जसं मी म्हणालो, दिस इज पर्सनलाइज थिंग. कोणी सॅटिस्फाईड असतो, नाही मला काही नको, माझे पैसे मुद्दल हवे तसेच्या तसे, मग आपण ते तसेच ठेवतो.
सो डिपेंड तुमचा आधी तो इंटरव्ह्यू घेतो कम्प्लिटली. ओके. इन शॉर्ट की तुम्हाला काय हवं आहे. एक व्यक्ती म्हणणार नाही मला एक लहान गाडी ठीक आहे, मला लहान घर ठीक आहे, मला ठीक आहे. पण दुसरा म्हणणार नाही मला BMW पाहिजे, कोणाला पोर्शे पाहिजे, कोणाला हे पाहिजे, कोणाला 3 BHK पाहिजे, कोणाला ठीक आहे बंगलो पाहिजे आणि कोणाला फार्म हाऊस पाहिजे. तर त्यांचे इन्व्हेस्टमेंट कम्प्लिटली प्लॅनिंग वेगळे होतात. सो इट इज कम्प्लीट पर्सनलाइज थिंग. मनी मॅनेजमेंट इज पर्सनलाइज कम्प्लिटली. पण मग शेअर मार्केटकडे पण लोक येतात. म्हणजे त्यात बऱ्याचदा मी असं पर्सनली बघितलंय की प्रत्येकालाच त्यातलं कळतं असं नाही, कारण आपल्या अभ्यासक्रमात ते नाही, त्यामुळे लोकांचे बेसिक्स क्लिअर नसतात. जसं तू म्हटलं, कोरोना नंतर प्रचंड वाढला, म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट पण वाढल्या टीव्हीवर म्युच्युअल फंडच्या, शेअर मार्केटच्या, काही सिरीज आल्या शेअर मार्केट रिलेटेड. त्यातनं लोक इन्स्पायर झाले आणि लोकांना की असा पैसा मिळतो आणि मग तिकडे फसतात. सो रिस्क फॅक्टर तर आहे, पण मग लोकांचं नेमकं चुकतं कुठे, काय वाटतं तुला? शेअर मार्केट फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड. आज फोमो खूप आहे लोकांना. फोमो माहिती आहे? ऑफकोर्स, फिअर ऑफ मिसिंग आउट. तर क्रिप्टो जेव्हा आलं होतं सगळ्यांचं, तेव्हा सगळे क्रिप्टोकडे जात होते, कारण आपल्याला फोमो लवकर होतो. आणि जसं मी म्हणालो की इनिशियली मी म्हणालो की पेशन्स हवा प्रत्येक गोष्टीसाठी. तर लोकांकडे पेशन्स नाही आहे. जर हा कमवतोय तर मी पण कमवायला पाहिजे. हा जो फोमो आहे त्यामुळे लोक रिसर्च न करता डायरेक्ट पैसे टाकतात, विच इज कम्प्लिटली रिस्की. आज गव्हर्नमेंटने क्रिप्टोवर 30% टॅक्स लावला आहे, वेदर यू मेक प्रॉफिट ऑर नॉट. तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करणार त्याच्यावर तुमचं 30% हे लागणार टॅक्स, विच इज हायेस्ट टॅक्स टू एरॅडिकेट दिस थिंग्स. सो आपल्याला एक फोमो असतो, तोही शेअर मार्केटकडे पण तोच फोमो बघायला मिळाला. शेअर मार्केट जसा वर जायला लागला तेव्हा सगळे पैसे टाकायला लागले. जेव्हा कोरोनामध्ये पडला तेव्हा सगळ्यांनी पैसे काढले. इनफॅक्ट उलट असतं, जेव्हा मार्केट पडतो तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करा. अच्छा, ओके. सी, जे वर्ल्डमध्ये 1% रिच लोक आहेत ते लोक जेव्हा शेअर मार्केट पडतो तेव्हा ते विकत घेतात, आणि नॉर्मल मिडल क्लास किंवा जे बाकी आहे 99% ते विकतात. सो दॅट्स वाय दे आर गेनर अँड वी आर लुजर. सो शेअर मार्केटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला आधी 3 वर्ष कमीत कमी त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि शेअर मार्केटमध्ये आज लोकांना फक्त वेबसाईटवर ट्रेनिंग दिली जाते, विच इज कम्प्लिटली रॉंग. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्ही आधी पुस्तकी ज्ञान घ्या, त्यांचे पुस्तकं आहेत. अच्छा. सो ते आधी वाचा. शेअर मार्केटकडे वळण्याआधी तुम्ही आधी स्वतःचा रिसर्च करा, स्वतःचा अभ्यास करा. इनफॅक्ट कोणताही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचं आहे तुम्ही आधी त्याचा अभ्यास करा, त्याशिवाय तिकडे जाऊ नका. अदरवाईज यू विल एंड अप विथ लॉसेस. पण मे बी लोकांना फास्ट मनी हवाय म्हणून ते जास्त पटकन शेअर मार्केटकडे, कारण लोकांचं एक जनरल टेंडन्सी आहे किंवा जनरल मेंटॅलिटी आहे की शेअर मार्केटमधनं पटकन पैसा मिळतो, रातोरात आपल्याला श्रीमंत होता येतं, एक अशा पद्धतीची टेंडन्सी झाली आहे लोकांची. मग लोकांना असं वाटतं की जसं तू म्हणाल की पेशन्स नाहीये लॉंग टर्म गोलसाठी, की मला उद्या ही गाडी घ्यायची, हे घर घ्यायचंय, सो असं मी पटकन काहीतरी करेन की ज्याने मला लगेच पैसा मिळेल आणि मी माझी स्वप्न अचीव्ह करू शकेन, असं लोकांना वाटतं आणि म्हणून ते मे बी अशी रिस्क घेतात. सी, आपण जे केसेस वाचतो किंवा बघतो की ह्याने हे केलं, ह्याने ते केलं, ते किती आहेत केसेस, किती केसेस आहेत. कोणी इंटरनेटवर टाकलं की या व्यक्तीने असं असं केलं, जर तुम्ही बघाल तर, आणि लॉस मेकिंग जे आहेत लोक त्या तुलनेने किती आहेत ते. इंटरनेटवर बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट कधीच करायची नाही. इंटरनेटवर फक्त आणि फक्त जो व्यक्ती टाकतो आहे, तुम्ही बघा, आपण म्हणता हे 5 शेअर घ्या, रील बनवा, हे 5 शेअर घ्या, हे 10 शेअर घ्या, या कंपनी पुढे जाणार आहे. तुम्ही त्याचे खाली ते कमेंट्स वाचा, त्याचे स्वतःच तो टाकतो की तुम्ही स्वतः रिसर्च करा यांचं. हे कोणी वाचत नाही. मग तुम्ही ब्लाइंडली त्याच्यावर इन्फ्लुएन्सरवर विश्वास करून ते शेअर्स घेणार आणि उद्या ते डुबणार. आणि राहिलं तुम्ही म्हणालात की मी रातोरात अमीर होण्याचा, ते असे किरकोळ असे उदाहरणं, आणि दॅट इज ऑल्सो बाय लक ओनली.
ते तुम्हाला सगळ्यांना नाही मिळणार. आता आपण जेव्हा मोठे होत होतो तेव्हा आपण बघितलं की असेट्स मध्ये जास्त होतं, म्हणजे सगळे प्रॉपर्टी विकत करेक्ट, सगळा जो मग प्रॉपर्टी विकत घेतोय. आजही आपण मराठी माणूस पहिला प्रॉपर्टी विकत घेतो. ओके, गुजराती माणूस नाही घेत, मारवाडी नाही घेत. तुम्ही मारवाड्यांना बघा, ते आधी कुठून आलेत, ते त्यांचं स्वतःचं असं देशच नाही, आय मीन राज्य नाही. त्यांना तिकडे वाळवंटात, तिकडून ते सोडून सगळे इथे आलेले आहेत. बरोबर आहे, पूर्ण देशावर ते फिरलेले आहेत, आय मीन पसरलेले आहेत. सो ते आधी इथे येतात, रेंटवर जागा घेतात, बिझनेस करतात, त्या बिझनेसमधून ते घर विकत घेतात. सो तुम्ही इन्फ्लुएन्स होण्याआधी बघा, आधी तुम्ही कोणाला बघून इन्फ्लुएन्स होत आहे. पण जनरल ही मराठी माणसांची टेंडन्सी आहे का, जसं तू म्हणालास की आपल्याकडे काही झालं की जसं दोन मुद्दे आहेत म्हणजे ह्याच्यात. एक तर ऍसेट्सवर आपण खूप आधी निर्भर होतो की घर घ्यायचं किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं, की आपल्याला ते ऐकिवात आलेलं असतं आधीपासून, पूर्वजांपासून, की हे पैसे कधी डुबत नाही, कसं की प्रॉपर्टीचे भाव कधी कमी होणार नाही जनरली, किंवा सोन्याचा भाव कधी कमी होणार नाही. सो अशा ह्याच्यावर लोक विश्वास ठेवून ते करतात. हा एक मुद्दा. आणि दुसरा, मगाशी आता तू जे म्हणालास की ती एक मराठी माणसाची टेंडन्सी आहे का, की जनरली आपण काय झालं की पहिलं आपण आपलं बाबा घर असलं पाहिजे स्वतःच्या हक्काचं, तर घर विकत घेतो. आत्ताच्या काळात घरांचे भाव इतके वाढलेले आहेत, तो मी ओघाने प्रश्न घेणारच होतो की इतके भाव वाढलेले आहेत, प्रत्येकाला घर घेणं शक्य होत नाही. कारण मुंबईसारख्या ठिकाणी कुठेही आता आपण अंधेरी किंवा मालाड, कांदिवली, कुठेही वेस्टर्न सबब्समध्ये जरी म्हटलं तरी सहज 1 करोड पासूनच सुरू होतात, म्हणजे त्याच्या खाली नाहीच आहेत. सामान्य माणसाला ऑफकोर्स ही खूप मोठी अमाऊंट वाटते, तरी काही ना काहीतरी करून स्टेप घेऊन उचलतात आणि मग पुढची 40, 50 वर्ष त्याचे EMI भरत बसतात. ह्याला काय ऑप्शन आहे, पर्याय आहे, किंवा स्मार्ट वे काय? जसं तू म्हणालास की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत स्मार्ट असायला पाहिजे, स्मार्ट मूव्ह काय असू शकते घराच्या बाबतीत? ओके, तर पहिला प्रश्न तुझा असा होता की घर आणि सोनं याचे भाव वाढतात नेहमी. सो जेव्हा आपले पॅरेंट्स इन्व्हेस्ट करत होते तेव्हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नव्हते, आणि त्यावेळी घर घेताना जो EMI लागतो तो रेंटवर देऊन तो EMI येत होता. फॉर एक्झाम्पल 20,000 EMI येतोय, तर तेव्हा रेंट पण 20,000 येत होतं. सो मी इथून रेंट घ्यायचो आणि EMI द्यायचो. आज तसं नाहीये. तू 1 करोडचं घर घेतो, त्याचा EMI तुला, जर 1 करोड लोन घेतो, समजा 20 लाख रुपये तू डाऊन पेमेंट दिले, 80 लाखाचं लोन घेतो, त्याचा EMI 65,000 येतो. त्याचं रेंट किती येतं तुला? 20,000, मॅक्स 30,000 मॅक्स तुझ्या खिशातून जातात आहे ना, 40-45,000. सो ती तफावत झालेली आहे. तो डिफरन्स जो वाढला आहे, ते प्रॉपर्टी आज देत नाहीये तुम्हाला रिटर्न्स. आज तुम्ही 1 करोडची प्रॉपर्टी घेता, रेंटवर चालवता, तुम्हाला 2% रिटर्न मिळतं. तेच 1 करोड तू दुसरीकडे टाक, साधारण FD मध्ये टाक, 6% मिळतात. मी का घर घेऊ? तू म्युच्युअल फंडमध्ये टाक, तुला 15% मिळतात. ओके, सो त्यावेळी प्रॉपर्टी आणि सोन्यामध्ये टाकण्याचा हाच एक मुद्दा होता की त्यावेळी ते स्वस्तही होतं आणि तेव्हा ऑप्शन नव्हते इन्व्हेस्टमेंटचे, त्यामुळे ते बरोबर होतं. दॅट्स व्हॉट आय एम सेईंग यू. प्रत्येक तुमचा रिसर्च असा असला पाहिजे की जेव्हा तो प्रॉपर्टीचा जमाना होता, स्टॉकचा जमाना होता, गोल्डचा जमाना होता, प्रत्येकाचा जमाना येतो, तेव्हा तुम्ही तो फॉलो केला बरं आहे. पण आता नाहीये. गोल्ड कॅन बी वन ऑप्शन. जसं आपण म्हणतो की आपण सगळे अंडे एकाच बास्केटमध्ये नाही ठेवायचे. इट इज नॉट अ गुड स्ट्रॅटजी. सो ते म्हणून आपण एक गोल्ड म्हणून दुसऱ्या, फॉर एक्झाम्पल मला 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे, तर 10 रुपयाचा मी गोल्ड घेऊ शकतो, पण 90 रुपये मी दुसरीकडे करावे लागतील मला. तर 40 रुपये मी FD मध्ये ठेवणार, 50 रुपये मी म्युच्युअल फंडमध्ये टाकणार. असं मला प्लॅनिंग असलं पाहिजे, तरच तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो. तुझा दुसरा प्रश्न तू म्हणालास की मी घर एक स्वप्न असतं. सो इन्व्हेस्टमेंट करून घर अचीव्ह करता येईल का? ओके, पहिली गोष्ट, आपण जे 1 करोडचं घर नॉर्मल म्हणतो त्यासाठी तो 20 लाखाची धडपड करतो. ओके, 80 लाख तो लोन घेतो आणि त्यानंतर ते पूर्ण 20 वर्ष तो लोन फेडतो. ओके, आणि जे 20 लाख जे घेतलेले असतात इकडून तिकडून, ते पण त्याला द्यायचे असतात. त्या व्यतिरिक्त स्वतःचे खर्च वेगळे, ते सगळे एक्सपेन्सेस मेंटेन करायचं वेगळं. ओके, सो हे कसं तो टॅकल करणार?
तर याच्यात आपण बघतो की तो डेप्थमध्ये जातो. 20 वर्ष 30 वर्ष. एक वेळ अशी पण येते कोणाकोणावर, जसं कोरोना पिरियड आला तर तुम्ही घर सोडा. ओके, मग तेव्हा तुम्ही EMI देऊ शकत नाही, नोकऱ्या नाहीत, ले ऑफ आता झालं, बघितलं तुम्ही मोठं ले ऑफ झालं, IT चे जॉब गेले गुगलमध्ये वगैरे. सो अशा वेळी काय करायचं आपण? मग आपण ते 20-30 वर्ष आपण जे लोन डोक्यावर घेऊन चालणार किंवा डेप्थमध्ये जाणार, कर्जबाजारी होणार, त्यापेक्षा मी म्हणेन घर घ्यायचं आहे ना, तुम्ही इनिशियली 15 वर्ष तुम्ही म्युच्युअल फंड आणि याच्यामध्ये टाकून तुम्ही तुमची एक कॉर्पस जमा करा. ओके, जेणेकरून तुम्हाला लोन कमी घेता येईल आणि लेटर ऑन तुम्ही घर घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज 20-21 वयाचा मुलगा कामाला लागतो, त्याने लगेच घर न घेता 15 वर्ष त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी, त्याचे फंड ग्रो करावे आणि नंतर त्या फंडातून 50% फक्त, मी म्हणतोय 15 वर्षांनी 50% डाऊन पेमेंट देऊन उरलेलं लोन भरून तुझे सेव्हिंग्सही चालू राहतात. तोपर्यंत तुझा पगारही अवाढव्य वाढलेला असतो. इनिशियली 50,000 असतात, त्याला ते 5 लाखही होतात. IT मध्ये म्हणालात तर तुम्ही आज 3 ते 5 लाखापर्यंत 15 वर्षांनी ऑटोमॅटिक पगार एवढा जातो. मग तेव्हा तुझी ती खर्च करण्याची, सेव्हिंग अफेक्ट होत नाही. जी सेव्हिंग तू 15 वर्ष करत होता ती तू करतोयस. करेक्ट. घरही घेतलं आहे, EMI जातो आहे. ओके, आणि पुढे तू बघशील ते 10 वर्षात तो लोन पण फेडतो, पुढचे 10 वर्ष. म्हणजे ऍट द एज ऑफ 45 तो सगळं करून तो शांत असतो, लाईफमध्ये सगळं अचीव्ह करतो. सो धिस शुड बी द स्ट्रॅटेजी. पण आज काय करतात, जसा मुलगा कामाला लागतो त्याला डाऊन पेमेंट घरचे देतात आणि तुम्ही लोन करून द्या. सी, तो कितीही असलं त्याला एक EMIचं टेन्शन जे असतं ना, ते असतंच. तुम्ही कितीही म्हणा की नाहीये, पण त्याला एक टेन्शन असतं. तुम्ही ऍट द इनिशियल स्टेज जेव्हा करिअर चालू होतं, त्याला कसलाही एक्सपिरियन्स नाहीये कामाचा, तेव्हा तुम्ही जर त्याला टेन्शन मध्ये टाकून देणार EMIच्या, तर तो कुठे ग्रोथ करणार? इन्व्हेस्टमेंट विसरून जा, तो करणारच नाही. तो म्हणेन की EMI गेला तर बाकीचं मला खर्च करायचा आहे, माझी लाईफ आहे. इनिशियल यंग एज मध्ये सगळ्यांना जगायचं असतं, फिरायचं असतं, तो नाहीच करणार. मग इन्व्हेस्टमेंट कधी शक्यच होत नाही. मनी मॅनेजमेंट तिथे मग निघून जातं. म्हणून असं नाही म्हणत की प्रॉपर्टी खराब आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, वाईट आहे, पण आज जो भाव चालू आहे त्या हिशोबाने न केलेले बरं. कारण आणि दुसरं रिटर्न्स पण नाहीये. हा एक इमोशनल व्हॅल्यू आहे, प्रत्येकाला स्वतःचं घर असतं, पाहिजे असतं, पण एक वय मी म्हणालो ते आल्यानंतर तुम्ही घेऊ शकता. जर तुमचं पॅरेंट्सचं घर असेल तर तुम्ही राहू शकता तिथे 10 वर्ष पुढचे. कामाला लगेच घ्यायची गरज नाहीये, तुम्ही इन्व्हेस्ट करा, पैसे ग्रो करा, मग घ्या. कारण तुम्ही घर घेतलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणताय प्रॉपर्टीमध्ये चांगला स्कोप आहे, पण आज तुम्ही बघाल, मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगतो, माझ्या क्लायंटचं सांगतो मी तुम्हाला. माझ्या ऑफिसच्या बाजूलाच 2 करोडचं घर घेतलं त्याने. आज तो म्हणजे 4 वर्ष झाले 2 करोडचं घर घेतलं होतं 2 BHK. आज तो 2 करोड 5 लाखाला विकायला काढतोय, विकलेला जात नाही. बापरे, म्हणजे 5 लाखही प्रॉफिट नाही मिळत आहे त्याला. सो आज रिसेल भाव नाही येत आहे. तुम्ही यामागे पण रिसर्च करा, का तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. सांगतो मी. आधी मुंबईमध्ये जागा नव्हती, मग जागेचे भाव वाढत होते, कारण डिमांड आणि सप्लाय चा रेशिओ असतो. जिथे डिमांड आहे तिथे सप्लाय नसेल तर ऑब्व्हियसली डिमांड हाय जाते आणि मग प्राइस वाढते. पण आज 60 मजली 80 मजली जर तुमच्या बिल्डिंग बनत असतील आणि रिडेव्हलपमेंटचे प्रोडक्ट पण आहेत, जे जिथे 18 टेनंट्स होते, मेंबर्स होते, तिकडे 100 मेंबरसाठी फ्लॅट बांधतायत ते लोक. तर मग सप्लाय जास्त आहे, मग डिमांड कमी आहे, मग डेफिनेटली तुमचं घर कोण घेणार? आणि बिल्डर आज जेव्हा तो घर विकतो तेव्हा तो मार्केटिंग एजन्सी लावतो. तुम्ही विचार करा 10 वर्ष मागे तुम्हाला फोन येत होते का, मेसेज येत होते का? नव्हते येत. आता ऍडव्हर्टायझिंग कोण करतो? ज्याला गोष्टी विकल्या नाही जाते तो ऍडव्हर्टायझिंग करतो, कोणाला गरज लागते. तर हा छोटा रिसर्च करा. तुम्ही घर घेण्याआधी 5-6 महिने फिरा, तुम्हाला कळेल काय मार्केटमध्ये भाव चालू आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे की घराचे भाव तुम्हाला घेतल्यानंतर तो विकल्या जाणार नाही हे गृहीत धरा. तुम्हाला तिथेच राहायचं आहे जन्मभर, तर तुम्ही घ्या. मग अशाला रेंटचा ऑप्शन जास्त चांगला नाही. ऑब्व्हियसली तुम्ही जेवढे पैसे 1 करोड तुम्ही म्युच्युअल फंडात टाका, तुम्हाला तिथे रेंट
म्हणजे 1 करोड तुम्ही टाकले, 15% मी समजतो आले, 15% म्युच्युअल फंड मधून तुम्हाला मिळाले, तर 15 लाख रुपये आले. तुम्ही कितीही रेंट द्याल तर किती द्याल? महिन्याला 50,000 द्याल, 6 लाख रुपये गेले तुमचे रेंटमध्ये. उरलेले किती आहे तुमचे? 8 लाख रुपये उरले ना. म्हणजे तुमचे पैसे तुमच्या हातात आहेत, म्हणजे तुमचेच पैसे तुम्हाला रेंट पण द्यायला मदत करतायत. दिस इज कॉल्ड युअर पॅसिव्ह इन्कम. यू आर नॉट डुईंग एनी एफर्ट आणि तुम्हाला मिळतंय. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? ज्याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र काही लक्ष देत नाहीये आणि तुम्हाला ती इन्कम ऑटोमॅटिक तुमच्या बँकेत येते. इट कुड बी एफडी इंटरेस्ट, इट कुड बी एनिथिंग. सो दिस इज युअर पॅसिव्ह इन्कम. तुम्ही रेंटवर जरी राहाल जन्मभर तरी तुमचा फंड वाढत राहणार, इन्व्हेस्टमेंट वाढत राहणार. पण तुम्ही ईएमआय घ्या, तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, ऍट द एज ऑफ 20 जर 2 मुलं समोर उभं केली, एकाने घर घेतलं आणि एकाने नाही घेतलं, तर 35व्या वर्षी तो घर घेऊ शकतो. ओके, आणि त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण राहणार. ऍट द एज ऑफ 60 त्याच्याकडे 30 करोडची इन्व्हेस्टमेंट पण राहील. पण हा व्यक्ती आहे त्याच्याकडे काहीच राहणार जो आधी घर घेतो, कारण सगळा प्रॉफिट जो आहे तो बँकेला देतोय ईएमआयच्या स्वरूपात. असं आहे. आणि मी जो इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो ऍट द अर्ली स्टेज, तो 40व्या वर्षी किंवा 35व्या वर्षी 2 घर घेऊ शकतो त्याच इन्व्हेस्टमेंट मधून, 2 करोडची. सो हे सगळं आपल्याला शिकवलं नाहीये. आपण काय शिकलो आहे? फक्त प्रॉपर्टी घ्यायची, सोन्यात गुंतवायचं, हे बेसिक झालं, खूप बेसिक लेवलला. त्याच्यातून तुम्हाला जे रिटर्न्स मिळत आहे ते 2%, 3% मिळत आहे. वर्षाला तुम्ही सोनं बघा किती वाढत आहे, 2%, 3%. असं दॅट कुड बी वन पार्ट. म्हणजे माझ्याकडे जर 10 लाख रुपये असतील तर मी 2 लाखाचं सोनं घेईन, 2 लाख रुपये याच्यात गुंतवेन प्रॉपर्टीमध्ये, बाकी 6 लाख रुपये मी असं करून तुम्ही करू शकता. पण ओनली प्रॉपर्टी इट इज नॉट गुड ऑप्शन. पण आजकाल प्रॉपर्टी घ्यायची म्हणजे पूर्ण गुंतवणूक द्यावी लागते, आपली सेव्हिंग्स पण द्यावी लागते आणि येणारा पैसा ईएमआय पण द्यावा लागतो. एक्झॅक्टली. त्यामुळे प्रॉपर्टी इज नॉट गुड ऑप्शन ऍट दिस एज आणि ऍट दिस स्टेज. आणि ते पण मुंबई सारख्या मध्ये तर नाहीच घेतलं पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण क्वालिटी ऑफ लाईफ पण मुंबईची खूप बदललेली आहे. सो तुम्ही घ्या, पण जर घ्यायचंच आहे, इमोशनल व्हॅल्यू आहे, तर आफ्टर 15 इयर्स, इनिशियल 10 years, 15 years, you should go for investments. Grow your fund. This is called smartness. So मला असं सांगायचं, माझे एक क्लायंट आहेत, त्यांनी ते माझ्याकडे आले होते. ते म्हणाले की माझी एक प्रॉपर्टी आहे बोरिवलीमध्ये आणि त्याचं मी 5 वर्षापूर्वी तो विकायला काढलेली आहे प्रॉपर्टी. ओके. इट्स अ फ्लॅट ओनली, 1 BHK. ते 80 लाखाच्या वर जात नाही आहे. 5 वर्षापासून ते 80 लाखच मला मिळत आहेत. प्रत्येक गिराईक येतो तो 80 लाखालाच विकायला काढतोय, त्यावर कोणी द्यायला तयार नाहीये. आणि ही वॉज एक्सपेक्टिंग मोर, की दरवर्षी ऍटलिस्ट 2 लाख 4 लाख वाढतील. पण असं नव्हतं. तर ते माझ्याकडे सल्ला मागायला आले. तर मी सांगितलं, मी जस्ट असं बोललो की तुम्ही ते विकून टाका 80 लाखाला आणि म्युच्युअल फंड मध्ये टाका, तुम्हाला 5 वर्षात 80 लाखाचे 1 करोड 60 मी करून देतो. तर तो मला असं शक्य आहे का खरंच? मला आहे शक्य, तुम्ही करून तर बघा. तुमची तर वाढली नाहीये प्रॉपर्टी. आणि त्यांनी खरंच ती विकली प्रॉपर्टी आणि 80 लाखामधले 60 लाख रुपये म्युच्युअल फंडात टाकले आणि 5 वर्षात त्यांचे 1 करोड 40 झाले. मध्ये त्यांनी 20 लाख रुपये काढून काहीतरी लोन वगैरे कोणतं छोटं मोठं काहीतरी होतं ते पे पण केलं. पण सांगायचं असं झालं की ते वाढले पैसे. ही इज मोर दॅन हॅपी. आज त्यांचा फंड 1 करोड 40च्या आसपास चालू आहे. ग्रेट. पण मग जसं तू म्हणालास की प्रत्येक ह्याचा जमाना असतो, तर मग हा म्युच्युअल फंडचा जर समजा जमाना असेल तर अजून किती काळ टिकेल असं वाटतं? सी, फ्युचर कोणी प्रिडिक्ट केलं नाहीये. इट कॅन बी एनिथिंग. आपण ज्या गोष्टी विचार केल्या पण नसेल त्या आज आहेत. सो मी सांगू शकत नाही पुढे काय आहे, पण आता सध्या तरी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जायला पाहिजे. ओके. आणि स्टॉक्समध्ये पण जाऊ शकता, असं नाही स्टॉक्स नाहीये, पण तुम्ही ते प्रॉपर रिसर्च करून केलं पाहिजे. आणि आज मी तुम्हाला सांगतो, आज पूर्ण वर्ल्डमध्ये वेल्थ ॲडवायझर्स जे आहेत ते फक्त जे रिच आहेत 1% तेच लोक हायर करतात. हा एक मोठा मुद्दा आहे. तर तुम्ही आधी वेल्थ ॲडवायझर
त्याला तुम्ही भेटा आणि सगळ्या तुमच्या गोष्टी सांगा. नाही 10%, 20%, 30% तो तुम्हाला हेल्प करू शकतो. तुमचे जेवढे फंड्स आहेत की नाही आहेत, प्रॉपर प्लॅनिंग करून घ्या. ते तुम्हाला हेल्प करणार कसं तुमचं इन्व्हेस्टमेंट वाढू शकतं, फंड्स ग्रो करू शकतात. तर ही एक मोठी चुकी आपण करतो की वेल्थ ऍडवायझरला कोणी भेटत नाही. इट्स लाईक सेम ॲज कोणाला जर इश्यू असतील सायकोलॉजी तर तो सायकेट्रिस्टला भेटतो, पण आपण नाही भेटत. कारण आपण ट्राय टू मॅनेज बाय आवरसेल्फ. सो हे इथे आपल्याला कुठे ना कुठे आपण चुकतोय की आपण भेटतच नाही वेल्थ ऍडवायझर. वेल्थ ऍडवायझर काय असतं ते पण कोणाला माहिती नसते. सगळ्यांना कमवायचं आहे, सगळ्यांना पुढे जायचं आहे, पण ऍडवाइस कोणाला नाही घ्यायची किंवा अपॉइंट कोणाला करायचं नाहीये. तर इथे त्यांचा रोल येतो. असं एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्या बाबतीत मला फ्रीलान्सर्सच्या बाबतीत पण हा अनेकदा प्रश्न पडतो, कारण आम्ही जे सगळे काम करतो सो बऱ्याचदा होतं असं की सॅलरीड पर्सनचं त्यांच्या गोष्टी वेगळ्या असतात, कारण दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट येते. आपल्याला माहिती असतं की त्यातला आम्ही पर्टिक्युलर इन्व्हेस्ट करू शकतो. पण फ्रीलान्सर्सच्या बाबतीत ते होत नाही. फ्रीलान्सर्सच्या बाबतीत असं असतं की काही सीझन्स असतात की समजा 5 ते 6 महिनेच एक सीझन असतो की त्याच काळात कमवलं जातं. भले चांगला असेल वाईट असेल वॉट एव्हर, पण तोच एक सीझन असतो. त्याच्यानंतर काम बंद असतं पुढचे 5-6 महिने. सो अशा फ्रीलान्सर्ससाठी काय ऍडवाइस द्याल की अशा वेळेला कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या? नाही, मला माहिती आहे की ही मुलाखत छान रंगते आणि तुम्ही लगेच प्लॅनिंग सुद्धा सुरू केलं असेल की तुम्हाला कशा पद्धतीनं पैसे वाचवायचे. मी मध्येच आलोय, पण असं नाहीये. मी तुम्हाला ह्याची आठवण करून द्यायला आलोय की आपलं सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर तुम्ही ही मुलाखत ऐकताय. त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे अजून व्हिडिओज पाहता येतील. कळतंय? आणि हो, पैशाचं मॅनेजमेंट नीट होऊ द्या. चला बघूया पुढे. असं यामध्ये पण मेन तर तुमचं बजेटिंग असतं. माणसाला प्रत्येकाला आपला खर्च माहिती असतो की माझा किती खर्च आहे महिन्याला. एक फिक्स असतो आणि एक व्हेरिएबल असतो. जेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात तो व्हेरिएबल नाही करत, म्हणजे एक्स्ट्रा ओव्हर स्पेंडिंग असते ते ऑटोमॅटिकली कमी होतं. पण जे रेंट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आहे, छोटे छोटे खर्च आहे, पेट्रोल आहे, गाडीवर हे सगळं तो करतो. त्याला माहिती हे मला एवढं करायचंच आहे. जेव्हा त्याच्याकडे जास्त पैसा येतो तेव्हा त्याने हा इन्व्हेस्ट केला पाहिजे. तर त्यासाठी ऑप्शन जसं म्हणतो SIP आहे, तसं सेम म्युच्युअल फंड मध्ये एक ऑप्शन आहे लंपसम. जसं आपण बँकेत FD म्हणतो ना की पैसा आला मी FD मध्ये टाकला, तसं म्युच्युअल फंड मध्ये लंपसम म्हणून एक ऑप्शन आहे की लंपसमच्या मार्फत तुम्ही त्यामध्ये गुंतवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती, सॅलरीड व्यक्ती जर महिन्याला 2,000 टाकतो, वर्षाचे 24,000 टाकतो. पण जर तुम्हाला एकदाच 50,000 रुपये येत असतील फ्रीलॅन्सरला, तो एकदाच तो 25,000 टाकू शकतो. सो दिस इज कॉल्ड लंपसम इन्व्हेस्टमेंट इन टू द म्युच्युअल फंड्स. अशा तऱ्हेने ते मॅनेज करू शकता तुम्ही. बाकी पैसा तुम्ही मंथली जो खर्च असतो तो तुम्ही बँकेत ठेवा, बाकी याच्यात ठेवा. यामध्ये पण खूप काही डिटेलमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही जर ऍडवायझरला भेटलात त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला सांगू शकतो तुमचा खर्च काय, किंवा तुमचे EMI असतील किंवा तुमचे गोल्स काय असतील, त्या हिशोबाने तुम्ही तो स्विच करू शकतो फंड. तुम्हाला बायफर्केशन सांगू शकतो, कुठे कुठे तुम्ही गुंतवले पाहिजे. आणि एक अजून एक मुद्दा होता तो म्हणजे IT रिटर्न फाईलचा, जो बऱ्याच लोकांना माहितीही नसतं IT रिटर्न फाईल म्हणजे काय असतं नेमकं. आणि दुसरी गोष्ट त्याचे बेनिफिट्स पण खूप असतात असं मी ऐकलंय. सो काय सांगशील त्याबद्दल? मेनली IT रिटर्न्स आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये 140 करोड लोक राहतात. त्यातले फक्त 7 करोड, मॅक्स 8 करोड, या लास्ट इयर 7.5 करोड लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले. बापरे, एवढा डिफरन्स आहे. हो. सो असं दिसून येतं की लोकांना इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स यामधला फरक अजूनही माहिती नाही. सो इन्कम टॅक्स कोणी भरायच्या फेवरमध्येच नाही आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्सही कोणी भरत नाही. त्यांना असं वाटतं की इन्कम टॅक्स रिटर्न भरणं म्हणजे टॅक्स भरणं, आणि टॅक्स नाही भरायचा म्हणून ते इन्कम टॅक्स रिटर्न पण नाही भरत. सो जे बेनिफिट्स असतात ते फॉरगो होतात त्यांचे ऑटोमॅटिकली. आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स कुठे कुठे कामाला येतात, तर बेनिफिट्स काय आहे, जनरली विजासाठी लागतो, 3 वर्षाचं रिटर्न्स मागतात. तुम्ही कोणतेही लोन घ्या, कार लोन घ्या, पर्सनल लोन घ्या, होम लोन घ्या, तिथे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न्स मागतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही मेडिक्लेम घ्या, टर्म प्लॅन घ्या, तिकडे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न्स मागतात.
आणि छोटे मोठे लोन्स त्यासाठी मागतात. अजून पण छोटे मोठे फायदे आहेत, पण ते किरकोळ आहेत. पण मग तू जसं म्हणालास की अगदी थोड्याशा सांगशील शब्दात की इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न मधला फरक काय, म्हणजे लोकांना माहित नसतं. इन्कम टॅक्स म्हणजे काय की माझी इन्कम जर 5 लाखाच्या वर आहे, आता 2 स्लॅब आहेत, एक 2.5 लाखाच्या, 5 लाख आणि 7 लाख अशी स्लॅब 2 झालेत. तर कोणाची 5 लाख किंवा 7 लाख डिपेंडिंग अपॉन द स्कीम, तो कोणती ओल्ड आणि न्यू रिजिम आलेला आहे. जर आपण एक हायर लेवल घेऊ, 7 लाखाच्या वर माझी इन्कम आहे, तर मला टॅक्स द्यायचा आहे, दॅट इज कॉल्ड इन्कम टॅक्स. पण मला लोन घ्यायचं आहे, त्यासाठी रिटर्न दाखवायचं आहे, ते रिटर्न 7 लाखाच्या खाली असेल तरी पण मी भरू शकतो, त्याला म्हणतात इन्कम टॅक्स रिटर्न. मला टॅक्स नाही द्यायचा आहे, पण रिटर्न भरायचं आहे. आज लोक नाही भरत, याचं कारण त्यांना वाटतं की मला टॅक्स द्यावा लागेल. सो टॅक्स म्हणजे काय, तुमची त्या स्लॅबच्या वर म्हणजे 7 लाखाच्या वर माझं इन्कम असेल तर तुला टॅक्स द्यायचा आहे. तुम्ही टॅक्स नका भरू, तुमचं इन्कम खाली असेल तुम्ही रिटर्न तर भरा. ते रिटर्न तुम्हाला कधी ना कधी कामी येणारच आहे, कारण जेव्हा तुम्ही लोनसाठी जाता तेव्हा एकखट्टी 3 वर्षाचं ऋण कुठून आणणार तुम्ही. मागचं 3 वर्षाचं रिटर्न ते मागतात आणि 6 महिन्याचा गॅप असला पाहिजे प्रत्येक रिटर्न मध्ये, तरच तुम्हाला लोन मिळेल. आणि तुम्ही एक दिवशी पूर्ण 3 महिने 3 वर्षाचं रिटर्न भरलं तर ते दिसतं त्यामध्ये, त्यांचे लोन पास होत नाही. तर त्यामुळे रिटर्न्स भरणं गरजेचं आहे. मग भले तुम्ही टॅक्स नका भरू. करेक्ट. सो हा फरक लोकांना माहिती नाही आहे. आणखी एक गैरसमजूत अशी आहे की सगळ्यांना वाटतं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर माझी सगळी संपत्तीचे मी इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देतोय. तर असं नसतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या कोणत्याही इन्फॉर्मेशन बद्दल कोणी बघत नाही, अनलेस अंटील तुम्ही काही चुकीचं दाखवलं असेल तर. कारण 7 करोड जे रिटर्न्स भरतात त्यापैकी ते बघण्यासाठी फक्त 3 ते 4 हजार कर्मचारीच आहे इन्कम टॅक्समध्ये. तर त्यांना काहीही इंटरेस्ट नाही आहे तुमच्या डिटेलमध्ये जाऊन बघण्याचा. सो 7 लाखाच्या खाली जे आहेत, किंबहुना मी म्हणेन 10 लाखाच्या खाली ज्यांचं इन्कम आहे त्याच्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बघतही नाही. सो तुम्ही त्या एकदम विसरून जा, जे तुमची चिंता आहे ती काढून टाका की काय तुम्हाला कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यामुळे तुमच्या मागे लागणार, कोणी नाही लागणार. जोपर्यंत तुम्ही इन्फॉर्मेशन चुकीची देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. आणि आणखी एक ऍड ऑन मी सांगतो यामध्ये, जरी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न नसेल भरलं आणि खूप काही चुका केल्या असतील, बँकेत कॅश डिपॉझिट केलं असेल, मोठं घर घेतलं असेल करोडो रुपयांचं, सोनं विकलं असेल, शेअर मार्केटमध्ये शेअर्स घेऊन विकले असेल, तुम्हाला नोटीस येणार. कारण आज असं झालंय कम्प्लिटली, त्यांनी असं बनवलेलं आहे सिस्टम की त्यांना इन्फॉर्मेशन सगळीकडून मिळते. ओके. सो तुम्ही भरा किंवा नका भरू, तुम्ही जर चुकीचं केलंय त्यांना इन्फॉर्मेशन मिळणार आणि ते तुम्हाला नोटीस पाठवणार की इन्कम टॅक्स रिटर्न भरा तुम्ही. आता नोटीस आले आहेत लोकांना की तुम्ही का नाही भरलंय रिटर्न. मग लोक जागे झालेत आणि भरतायत. हो, आलेत. सो हे जे गैरसमजूत आहेत लोकांचे की नाही भरायचं किंवा इट्स कम्प्लीट डिपेंड. तुम्ही 5 लाखाच्या आत असाल तर तुम्हाला भरायचं गरजेचं नाही, दॅट इज नॉट कंपल्सरी ऍक्च्युअली. पण भरलं तर तुमच्यासाठी चांगलं बेटर आहे. एक्झॅक्टली. आणि आपण आता पॉडकास्टच्या शेवटी आहोत. अगदी थोडक्यात हाऊ टू सेव्ह मनी, म्हणजे कसे पैसे वाचवायचे, अगदी म्हणजे ज्याची अगदी 25-30 हजार पण सॅलरी असेल, किती पर्सेंट त्याने सेव्ह केले पाहिजे आणि कसे स्पेंड केले, अगदी थोडक्यात. थोडक्यात सांगायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल तुमची मेंटॅलिटी असली पाहिजे की तुम्ही मला काहीतरी लाईफमध्ये अचीव्ह करायचं आहे. आणि सॅलरीच्या किंवा तुझं जे इन्कम असेल अॅन्युअली त्याचं 33% कमीत कमी तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ओके. चला तुम्ही नाही करू शकत, तुम्ही 1000 रुपयापासून चालू करा, 2000 करा, पण तुम्ही काहीतरी करा. काहीच नका करू असं नाहीये. थोडं तरी तुम्ही चालू करा इन्व्हेस्टमेंट. हे तुमच्यासाठीच करताय तुम्ही, बरोबर आहे. सो तुम्ही करा ते, हे एक मी सल्ला देईन सगळ्यांना. आणि तुम्ही आधी वेल्थ ॲडवायझरला भेटा. तुमच्या कोणी असो, तो तुमचा सीए असो किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस देणारा असो. आणि त्यामध्ये मेन 2 मुद्दे सांगेन मी की मेडिक्लेम तुम्ही आधी घ्या, टर्म प्लॅन घ्या तुमचे. हे 2 गोष्टी आधी घ्या इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी. हे खूप गरजेचं आहे, खूप. म्हणजे भले तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे नका टाकू, फिक्स डिपॉझिट नका करू,
पण तुमचे इमर्जन्सी फंड वाचवण्यासाठी हे 2 गोष्टी खूप मदत करतात. सो मेडिक्लेम आणि टर्म प्लॅन तुम्ही आधी घ्या. हे मी सांगेन. दॅट्स इट. ओके. येस, थँक्यू सो मच. आज तू इथे आलास Thank you for calling me. आणि येस, आणि मस्त वाटलं. छान, बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या. प्रेक्षकांनाही काही नवीन इन्साइट्स मिळाले असतील. सो थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. Thank you so much for calling me. Thanks a lot.